नमस्कार मित्रांनो, मी मंगेश सुर्वे. मित्रांनो, सोशल मीडियावरती मला एक व्हिडिओ बघायला भेटला. या व्हिडिओमध्ये एक मौलाना साहेब गृहमंत्री अमित शहांजवळ अशी विनंती करतायत की त्यांचं असं म्हणणं आहे की गृहमंत्री अमित शहांनी ताबडतोब छावा पिक्चरवरती बंदी आणावी. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की छावा पिक्चरमुळे या देशातलं ऐक्य बिघडू शकतं. अशा लोकांना मला एकच सांगायचं, तुम्ही काही काळजी करू नका. या देशातले हिंदू म्हणजे आम्ही हिंदू आहोत ना, हे झोपलेले आहोत. जर आम्ही हिंदू जागरूक असतो ना, तर ह्या देशाचे तुकडे नसते पडलेले, बरोबर ना? आम्हा हिंदूंना जागरूक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी साहेब, लालकृष्ण अडवाणी साहेब अशा लोकांचा जन्म व्हावा लागतो. त्याच वेळेला आम्हा हिंदूंचं हिंदुत्व जागरूक होतं. आम्हा हिंदूंचं हिंदुत्व त्याच वेळेला जागरूक होतं ज्या वेळेला काश्मीर फाईल, केरला फाईल किंवा छावा असे पिक्चर जेव्हा येतात, तेव्हा तेवढ्यापुरतं आमच्या हिंदूंचं हिंदुत्व जागरूक होतं. नाहीतर आम्ही हिंदू कधी जागरूक होत नाही. आम्ही हिंदू प्रांताप्रांतामध्ये आणि जातीपातीमध्ये विभागले गेलेले आहोत. त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये आम्ही हिंदू कधी एकत्र येऊ शकतच नाही. आम्हा हिंदूंचं हिंदुत्व हे पक्षापक्षामध्ये विभागलं गेलेलं आहे. आणि आम्हा हिंदूंचं हिंदुत्व टिकवून ठेवण्याचा ठेका ठराविक संघटनेने घेतला आहे फक्त. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. या देशातला हिंदू हा झोपलेला आहे आणि झोपलेलाच राहणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. त्याच्यामुळे आम्ही हिंदूंनी आमच्या मुलांना धर्म म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय, देशप्रेम म्हणजे काय, रूढी परंपरा म्हणजे काय, हे आम्ही हिंदू आमच्या मुलांना कधी शिकवतच नाही. कट्टरतावाद म्हणजे काय, कट्टर हिंदुत्व म्हणजे काय, हे आम्ही आमच्या मुलांना शिकवतच नाही कधी. त्याच्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका. या देशातला हिंदू हा झोपलेला आहे आणि झोपलेलाच राहणार आहे. तो कधी हा झोपलेला हिंदू कधी जागरूक होऊ शकतच नाही. तुम्ही इतिहास बघा, तुम्ही भूतकाळ बघा. छत्रपती शिवाजी महाराज ज्या लोकांना एकत्र करू शकले नाहीत, त्या लोकांना ही आताची पिढीतील लोक काय एकत्र करणार आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका. हा पिक्चर चालतोय तर चालू दे. या पिक्चरची क्रेज संपली ना, की आम्हा हिंदूंचं हिंदुत्व आपोआप संपून जाईल. ज्या हिरोनी या पिक्चरमध्ये काम केलं आहे ना, त्या हिरोचा दुसरा एखादा पिक्चर आला ना, की सगळे लोक आमचे छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या बलिदानाला बरोबर विसरतील. त्याच्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका. या देशातला हिंदू म्हणजे आम्ही हिंदू झोपलेले आहोत आणि झोपलेलेच राहणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.